श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। कुंभमेळा एक पवित्र संमेलन आहे जिथे माणूस, धरती आणि आकाश एक होते। आता सध्या प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे। भारतातल्या काही प्रमुख शहरांमध्ये, विशेषतः जिथे प्रसिद्ध नद्या किंवा संगम स्थान आहेत, भगवान शिवाचं स्थान आहे, तिथे दर 12 वर्षांनी महाकुंभमेळा हा भरत असतो। यात प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर येथे, उत्तराखंडमधल्या हरिद्वार येथे, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आणि मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणीचा देखील समावेश होतो। कुंभमेळा म्हणजे मोठ्या श्रद्धेचा विषय आहे। महाकुंभमेळ्याचे सर्वात मोठं कुतूहल हे की यामध्ये लाखोंच्या संख्येने सामील होणारे अघोरी साधू, जे नागा साधू म्हणून ओळखले जातात, यामध्ये पुरुष तसेच महिला देखील आपल्याला नागा साधूच्या स्वरूपात पाहायला मिळतात। या व्हिडिओद्वारे आपण नागा साधू नेमके कसे तयार होतात, विशेषतः महिला नागा साधू बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात, कोणता त्याग त्या महिला करतात, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय टाईप करून लाईक सुद्धा करा। नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नागा साधूंची ओळख ही वेगवेगळ्या कुंभमेळ्यावरूनच होते, कारण कुंभमेळ्याशी त्यांचे विशेष नातं आहे। असं म्हणता येईल की नागा साधूंच्या समाजातील ओळखीमध्ये कुंभमेळ्याची विशेष भूमिका आहे। कुंभ आणि लंगोटा यांचा देखील संबंध आहे। नागा साधूंचे जीवन खूप कठीण असतं, त्यांना ऊन किंवा थंडीचा त्रास देखील होत नाही। नागा साधू बनण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आणि मोठी सुद्धा असते। नागा साधूंच्या पंथात सामील होण्यासाठी सुमारे 6 वर्षे लागतात। असं म्हटलं जातं की या भारतामध्ये नागा साधूंची संख्या 5 लाखापेक्षा सुद्धा जास्त आहे। अर्धकुंभ, महाकुंभ आणि सिंहस्थ दरम्यान नागा साधू बनण्याची ही प्रक्रिया सुरू होत असते। संत समाजाच्या 13 आखाड्यापैकी फक्त 7 आखाडे हे फक्त नागा साधू बनण्याचं काम करतात। त्यामध्ये जुना, महानिर्वाणी, निरंजनी, अटल, अग्नी, आनंद आणि आव्हान हे एकूण 7 आखाडे आहेत। नवीन सदस्य पूर्णपणे पंथामध्ये समाविष्ट होईपर्यंत लंगोटाशिवाय दुसरी काहीच परिधान करत नाही। जणू काही सगळ्याच गोष्टीचा त्यांनी त्याग केलेला असतो। कुंभमेळाव्यामध्ये शेवटचं व्रत घेतल्यानंतर ते लंगोटे देखील सोडून जातात आणि आयुष्यभर तसेच राहतात। कोणताही आखाडा पूर्ण धार्मिक खात्री केल्यानंतरच पात्र व्यक्तीला प्रवेश देतो। आधी त्या व्यक्तीला दीर्घकाळ ब्रह्मचारी म्हणून जागावं लागतं, मग त्याला महापुरुष बनवलं जातं आणि नंतर अवधूत बनवलं जातं। अंतिम प्रक्रिया महाकुंभ दरम्यान होते, ज्यामध्ये त्याला स्वतःचे पिंडदान आणि दंडी संस्कार देखील करावे लागतात। प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात जे साधू दीक्षा घेतात त्यांना नागा साधू म्हटलं जातं। उज्जैनमध्ये जे साधू दीक्षा घेतात त्यांना खुनी नागा असे म्हटले जाते। हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना बर्फानी नागा साधू असं म्हटलं जातं आणि आपल्या नाशिकमध्ये साधू दीक्षा घेतात त्यांना खिचडी नागा साधू असे म्हटले जातात। तर ठिकाणानुसार साधूंचे जे काही साधूंचे प्रकार, तर त्यांची नावं सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळे ऐकायला। दीक्षा घेतल्यानंतर नागा साधूंना काही त्यांच्या योग्यतेच्या आधारे वेगवेगळी पदे दिली जातात, त्यानुसार ते मग कारभार सांभाळतात। या नागा साधूमध्ये त्यांची पदं कोतवाल, बडा कोतवाल, पुजारी, भंडारी, कोठारी, बडा कोठारी, महंत आणि सचिव या पद्धतीने असतात। नागा साधू नंतर सुद्धा पुढे महंत, श्रीमहंत, जमातीय महंत, ठाणेपती महंत, परिमहंत, दिगंबर, श्री महामंडलेश्वर आणि आचार्य महामंडलेश्वर अशा पद्धतीने पदं असतात। अघोरी म्हणून ओळखले जाणारे हे नागा साधू 3 प्रकाराचे योग त्यांच्या दररोजच्या दिनचर्येमध्ये करत असतात, त्यामुळे त्यांचा संपूर्ण शरीर हे ठणठणीत राहण्यास मदत होते। अगदी कोणत्याही प्रकाराचा ऋतू असो, खूप थंडी असो, नाहीतर मग खूप कडक ऊन असो, त्यांना काहीच फरक पडत नाही। आणि एरवी आपण विचार करत असतो की हे नागा साधू एवढ्या थंडीत किंवा एवढ्या उष्णतेमध्ये कसे राहतात, त्यांच्या अंगावर असला तर फक्त लंगोटा असतो, नाहीतर मग कोणत्याही प्रकाराचे कपडे नसतात। आणि इथे आपल्याला घरात राहून किती थंडी वाजते किंवा उष्णतेचा किती त्रास होतो, अगदी आपल्याला वाटतं की कधीही थंडी जाईल किंवा कधीही उष्णता जाईल आणि आपल्याला थोडासा का होईना दिलासा मिळेल। तर योग
योगविद्येचा भरपूर फायदा आपल्याला होत असतो, पण आपण मात्र ती करत नाही, हा विषय वेगळा आहे. विचार आणि अन्न या दोन्ही गोष्टीवर नागासाधू नेहमी संयम ठेवतात. नागासाधू म्हणजे जणू काही आपल्या हिंदू धर्मियांचे सैन्यपंथ आहेत आणि ते सैन्य रेजिमेंटप्रमाणे म्हणजे एखाद्या मिलिटरीप्रमाणे विभागले गेले आहेत. ते त्रिशूल, तलवार, शंख आणि चिलीम यांच्या साहाय्याने त्यांनी स्थिती दर्शवतात. राज्यविद्या सोसायटीच्या म्हणण्यानुसार नागासाधूंच्या अनेक विशेष संस्कारामध्ये त्यांच्या कामेंद्रियांचे विघटन करण्याचा देखील समावेश आहे. तर तुम्हाला कळलं असेल, नागासाधूचा नक्की अवयव हा काढून टाकला जातो आणि ते एकदम संयमी आयुष्य या साधूंच्या वेशामध्ये जगत असतात. हे नागासाधू हिमालयामध्ये 0 खालील तापमानात नग्न अवस्थेत जगतात आणि बरेच दिवस उपाशी देखील राहू शकतात. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या सर्व ऋतूमध्ये तपश्चर्या करताना त्यांना नग्न राहावं लागतं. नागासाधू नेहमी जमिनीवर झोपतात, म्हणजे त्यांना सर्वच गोष्टींचा एक प्रकारे त्याग केलेला असतो. नागासाधू नेमके राहतात कुठे? बघा, जेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन असतं तेव्हा ते नागासाधू एकतर आखाड्यामध्ये राहतात किंवा आश्रमामध्ये आपलं वास्तव्य करत असतात. काही जण हिमालयातील गुहा किंवा उंच पर्वतामध्ये तपश्चर्या करण्यात आपलं आयुष्य खर्च करत असतात. आखाड्याच्या आदेशानुसार कधी कधी हे नागासाधू पायी प्रवास देखील करतात. या दरम्यान ते गावाच्या कड्यावर झोपडी बांधतात आणि आपली धुनी साजरी करत असतात. तर तुम्हाला माहिती असेल की नागासाधू आपल्या संपूर्ण शरीरावर भस्म लावलेले आपल्याला दिसून येतात. त्यांच्या हातामध्ये बऱ्याच वेळा कवठी देखील असतात. भस्म उधळणे, त्याचबरोबर कवठ्याबरोबर वेगवेगळ्या प्रकाराचे नृत्य करणं, चिलीम पिणे, हे सगळं आपल्याला या नागासाधूच्या रूपात पाहायला मिळतं असतं. प्रवासादरम्यान ते भीक मागून आपलं पोट भरतात आणि एका दिवसामध्ये एकावेळी फक्त 7च घरामध्ये ते लोक भिक्षा मागताना आपल्याला दिसून येतील. समजा त्यांना 7ही घरातून भिक्षा कधी मिळाली नाही तर ते उपाशीसुद्धा झोपतात. तर इतकं कडक नियमामध्ये नागासाधूंचं आयुष्य असतं. अनेक नागासाधू नियमितपणे फुलांचे हार घालतात. यामध्ये प्रामुख्याने झेंडूच्या फुलांना सर्वाधिक पसंती असते. एकतर झेंडूची फुले भगव्या रंगाची आणि आपल्या हिंदू धर्मियांचा जो काही रंग आहे तो सुद्धा भगवा आहे. झेंडूची फुले दीर्घकाळ ताजी राहतात, लवकर सुकत नाहीत. तर हे सुद्धा झेंडूची माळ घालण्याचे एक विशेष कारण आहे. नागासाधू त्यांच्या गळ्यामध्ये, त्यांच्या हातावर आणि विशेषतः त्यांच्या केसामध्ये फुले घालतात. मात्र अनेक साधू फुलापासून देखील दूर असतात. ही वैयक्तिक पसंती आणि विश्वासाची त्यांची बाब असते. पुरुष नागासाधूप्रमाणे महिला नागासाधू देखील आपलं जीवन पूर्णपणे देवाला समर्पित करतात आणि त्यांचे जग देखील खूप वेगळं आहे, तसेच विचित्र देखील आहे. महिला नागासाधू नक्की कशी बनते? महिला नागसाधू कुठे राहतात? महिला नागासाधू काय करतात? महिला नागासाधू काय खातात? ते महिला नागासाधू बनण्याचे सर्व नियम या व्हिडिओद्वारे आपण इथे जाणून घेत आहोत. बहुतेक लोकांना नागासाधूंच्या रहस्यमय जगाबद्दल माहिती आहे, परंतु महिला नागासाधूंचे आयुष्य हे फार वेगळे असते. महिला नागासाधू कौटुंबिक जीवनापासून खूप दूर राहतात. त्यांचं दिवस पूजेने सुरू होतो आणि पूजेने संपतो. एक महिला नागासाधूचे जीवन अनेक अडचणींनी भरलेले असते. महिला नागासाधूंना या जगामध्ये काहीच रस नसतो. महिला नागासाधू झाल्यावर सर्व साधू आणि साध्वी तिला माता म्हणत असतात. माई बडामध्ये महिला नागासाधूंचा देखील समावेश आहे, ज्याला आता दशनाम संन्यासिनी आखाडा असं म्हटलं जातं. नागा ही एक प्रकाराची उपाधी किंवा पदवीच आहे. जसं आपण वेगवेगळ्या महाराजांना महाराज, स्वामी किंवा श्री महामंडलेश्वर, महर्षी अशा नावांनी ओळखतो किंवा म्हणताना सुद्धा आपण तसंच त्यांना म्हणतो, त्या पद्धतीने ही नागा ही सुद्धा एक प्रकाराची पदवीच आहे. साधूंमध्ये वैष्णव, शैय, उदासी हे पंथ आहेत आणि या तिन्ही पंथाचे आखाडे नागासाधू निर्माण करत असतात. पुरुष नागासाधू नग्न राहू शकतात, परंतु महिला नागासाधूंना नग्न राहण्याची काही परवानगी नाही. पुरुष नागासाधूमध्ये 2 प्रकारचे नागासाधू असतात, कपडे घातलेले आणि दिगंबर. दिगंबर म्हणजे जे कोणत्याही प्रकारचे कपडे स्वतःच्या अंगावर परिधान करत नाहीत. ते सर्व महिला नागासाधू वस्त्र परिधान करतात आणि या महिला नागासाधू जरी वस्त्र परिधान करत असतील तरी पण ते वस्त्र शिवलेले नसतं, फक्त गुंडाळलेले असते. महिला नागासाधू भगव्या रंगाचे कपडे आपल्या शरीरावर गुंडाळत असतात.
जेव्हा या महिला नागासाधू म्हणून वावरतात किंवा बनतात तर त्यांच्या कपाळावर टिळक असणं खूप बंधनकारक असतं, तर त्यांना सुद्धा बऱ्याच नियमामध्ये जगावं लागतं. या नागासाधू ज्या प्रकाराचे कपडे परिधान करतात किंवा ज्या प्रकाराचे ते वस्त्र गुंडाळतात तर त्या भगव्या वस्त्राला गंटी असं म्हटलं जातं. महिला नागासाधू बनण्याची प्रक्रिया सुद्धा खूप कठीण आहे. त्यांचे जीवन देखील खूप कठीण असतं. नागासाधू होण्यासाठी महिलांना कठोर परीक्षा द्याव्या लागतात. नागासाधू किंवा संन्यासी बनण्यासाठी 10 ते 15 वर्ष कठोर ब्रह्मचार्य पाळावं लागतं. नागासाधू बनण्यासाठी एखाद्याला किंवा गुरूंना खात्री त्यांना द्यावी लागते की ती स्त्री नागासाधू बनण्यास पात्र आहे आणि तिने स्वतःला देवाला समर्पित केलेले आहे. यानंतर फक्त गुरुच त्यांना साधू बनण्याची परवानगी देऊ शकतात. नागासाधू बनण्यापूर्वी त्या महिलेला तिचा भूतकाळ विसरावा लागतो. ती देवाला समर्पित आहे की नाही आणि नागासाधू बनल्यानंतर ती कठीण साधना करू शकेल की नाही हे तपासलं जातं. नागासाधू बनण्यापूर्वी महिलेला जिवंतपणेच आपले पिंड दान करावे लागतं. जणू काही आपल्या कुटुंबासाठी आता मेली किंवा कुटुंबापासून तिचं स्थान आता कमी झालेले आहे, ती देवाला पोहोचली अशा पद्धतीने त्यासाठीच तिला पिंडदान करावे लागतं आणि म्हणूनच तिचं मुंडन देखील केलं जातं. मुंडन केल्यावर महिलेला नदीत अंघोळ करायला लावली जाते. तुम्हा सर्वांनाच माहीत असेल की केस म्हणजे महिलांचं सौंदर्य आहे आणि हे सौंदर्य या महिलांना नागासाधू बनायचं म्हटल्यावर दान करावे लागते किंवा त्याचा त्याग करावा लागतो. महिला नागासाधू दिवसभर देवाचे नाव घेते. पुरुषांना प्रमाणेच महिला नागा साधू देखील भगवान शिवाची पूजा करतात. महिला नागा साधू सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतात. सकाळी त्या भगवान शिवाचं नाव घेतात आणि संध्याकाळी त्या भगवान दत्तात्रेयांची पूजा करतात. जेवणानंतर त्या पुन्हा भगवान शिवाचं नाव घेतात. भिक्षू झाल्यानंतर महिला नागा साधू बनण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचण्यासाठी सुमारे त्यांना 10 वर्षे लागू शकतात. या नागा साधूमुळे फळे, औषधी वनस्पती त्याचबरोबर अनेक प्रकारचे पान खातात. पुरुष नागासाधूप्रमाणे महिला नागासाधू देखील तेच खातात. म्हणजे महिला आणि पुरुष यांचा आहार हा साधाच असतो आणि त्यासुद्धा चिलीम असतात. कुंभ मेळाव्याच्या दरम्यान पुरुष नागासाधूप्रमाणे महिला नागासाधू देखील शाही स्नान करतात. ज्या वेळेस या महिलांना मासिक धर्म असतो त्यावेळेस त्या काही कुंभामध्ये स्नान करत नाहीत. त्या आपल्या आखाड्यामध्ये जे काही स्नानगृह उभारलेले असते तिथे स्नान करतात आणि त्यासुद्धा आपल्या अंगाला राख म्हणजे भस्म लावतात. महिला नागासाधूंच्या निवासासाठी स्वतंत्र आखाड्याची व्यवस्था केलेली असते. या महिला नागासाधू कधीही आपले केस विंचरत नाहीत. म्हणून आपल्याला त्यांचे केस अशा पद्धतीने म्हणजे थोडेसे जाड झालेले पाहायला मिळतात. मग ते पुरुष असो किंवा महिला असो, दोघांचेही केस बघा जर आपल्याला आपल्या केसापेक्षा वेगळेच पाहायला मिळतात. पुरुष नागासाधूंचे स्नान केल्यानंतर महिला नागासाधू नदीत स्नान करायला जाते. आखाड्यातील महिला नागासाधवींना माई, अवधूतायानी किंवा नागिन असं म्हटलं जातं. तर मैत्रिणींनो, प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभाच्या निमित्ताने या व्हिडिओतून आपण अघोरी जीवन जगणाऱ्या नागासाधूंची संपूर्ण माहिती घेतली. बऱ्याच वेळा आपण सुद्धा पवित्र तीर्थक्षेत्री स्नानासाठी जातो किंवा पूजेसाठी जातो. कधी आपण प्रसिद्ध देवाला यांना सुद्धा भेटी देण्याचं किंवा त्यांचे दर्शन घेण्याचं काम करतो. तर तिथे आपल्याला कधी नागासाधूंचं किंवा कुठल्याही प्रकाराच्या साधू संतांचे दर्शन झालं, आपण त्यांची आपापसामध्ये खिल्ली उडवू नये. अर्थातच यांची जी काही वेशभूषा असते नागासाधूंची ती थोडीशी वेगळी असते. तर मग बऱ्याच वेळा आपल्याकडून ही चूक घडते की आपल्यातलेच काही जण अपमान करतात किंवा त्यांना आपापसात का होईना उलटसुलट बोलत असतात. पण असं अजिबात करू नका. ज्या धर्मात आपण जन्म घेतला त्या धर्मालाच आपण महान व्यक्तीची आपण चेष्टा करणं कितपत योग्य आहे. जशी आपल्याला संपूर्ण भारत देशाला एका चांगल्या सैन्याची, एका चांगल्या मिलिटरीची गरज असते, त्याच पद्धतीने आपला हिंदू धर्म सांभाळण्यासाठी या अघोरी साधूंची गरज नक्की आहे आणि त्या आपल्या हिंदू धर्माचे, हिंदू पंथाचे सैन्य आहे अशा पद्धतीने त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांचा आदर आपण ठेवायलाच पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण जी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे ती आध्यात्मिक पुराणातलीच आहे. तर हे नागासाधू भगवान शिवशंकरांचे अतिशय प्रिय भक्त असतात. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.